बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील हिवराश्रम येथे विवेकानंद यांचा जन्म सोहळा जो आहे तो मोठ्या थाटामाटात दरवर्षी साजरा केला जात असतो। याही वर्षी विवेकानंद आश्रमातर्फे हा जन्मोत्सव सोहळा जो आहे स्वामी विवेकानंदाचा साजरा केला जातो आणि या जन्म सोहळ्याचं प्रमुख आकर्षण असतं ते म्हणजे या ठिकाणची महापंगत। एकाच वेळी 4 लाखांच्या वर भाविक या महापंगतीमध्ये महाप्रसादाचा या ठिकाणी लाभ घेत असतात आणि दृश्य जे आहे माझ्या बाजूला आपण या ठिकाणी पाहू शकतो। मोठ्या संख्येनं पंचक्रोशीतून हे जे भाविक आहेत स्वामी विवेकानंदांच्या जयंती सोहळ्याला हजेरी लावण्याकरता या ठिकाणी दाखल झालेला। एकंदरीत विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर विवेकानंदांच्या या जयंती सोहळ्याचा समारोप या महापंगतीतून महाप्रसादाच्या माध्यमातून केला जात असतो आणि तीच ही महापंगत आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये पाहतोय। एकाच वेळेस या ठिकाणी 100 पंक्ती, 100 ट्रॅक्टर आणि हजारो सेवेकरी या ठिकाणी या संपूर्ण आलेल्या लाखो भाविकांना आपला महाप्रसादाचं वितरण करत असतात आणि एकाच वेळी एकाच पंगतीमध्ये हे संपूर्ण लाखोच्या संख्येत आलेले भाविक या ठिकाणी महापंगतीचा लाभ घेत असतात। त्यामुळे जगातील ही संपूर्ण सर्वात मोठी महापंगत असावी असा दावा जो आहे तो संस्थेतर्फे येथे येणाऱ्या भाविकांतर्फे सातत्याने केला जातोय। अद्यापही या महापंक्तीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये केली नसली तरी संस्थेची भूमिका आहे की ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या उपक्रमांची वेगवेगळ्या या ठिकाणी दखल घेतली जात असते त्याच पद्धतीनं याही महापंगतीची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड असेल किंवा तत्सम जे काही संस्था असतील वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवणाऱ्या त्यांनी या ठिकाणी घेतली पाहिजे आणि ह्या संपूर्ण पंगतीचं जे आहे व्यवस्थापन संस्था, सेवेकरी आणि स्थानिक लोकांकडून केलं जात असतं। त्यामुळे दरवर्षी या पंक्तीमध्ये येणाऱ्या भाविकांचा उत्साह जो आहे तो वाढता असल्याचं पाहायला मिळत आहे। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।